नमस्कार, शुभ सकाळ. मराठी वाचन येण्यासाठी व मराठी लिहिण्यासाठी, लिखाण येण्यासाठी आपल्याला मुळाक्षरे ही माहितीच पाहिजे. ती फार महत्त्वाची आहे. ती सगळ्यांना माहितीच आहेत, पण त्याचा खोलवर अभ्यास काही विद्यार्थ्यांना नाहीये. तर आपण त्यावर खोलवर चर्चा करणार आहोत. तर आपण काल मुळाक्षरे आणि वर्णमाला काय ते पाहिलं. ते एकूण मुळाक्षरे किती आहेत ते पाहिलं. एकूण 52 मुळाक्षरे आहेत. त्यामध्ये आपण त्याचे प्रकार पाहिले. त्यामध्ये स्वर या टॉपिकवर आपली चर्चा चालू होती. त्यानंतर त्या स्वरामध्ये कोणते स्वर येतात, एकूण किती स्वर आहे हे पाहिलं. तर अजून काल सांगायची राहून गेले मी, ॲ आणि ऑ हे 2 स्वर आहेत. पण हे स्वर स्वतंत्रपणे आपल्या मराठी स्वरांमध्ये नाहीयेत. त्यांना अजून अधिकृतपणे मान्यता मिळाली नाही. अधिकृतपणे त्यांना स्वतंत्र स्वर म्हणून आपल्या स्वरांमध्ये सामील केलेलं नाही. मराठीमध्ये इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी जास्तीत जास्त वापर होत चाललाय. मराठीमध्ये इंग्रजी शब्दांचा आणि वाचनामध्ये पण इंग्रजी शब्दांचा वापर होत चाललाय. त्यासाठी ते लिहिण्यासाठी आणि वाचनासाठी त्याला ऍड केलं आहे. ते सतत विद्यार्थी